रवींद्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या मुख्य सभागृहात अत्यंत उत्साहात व सन्मानपूर्वक शिक्षक दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय मनोजी पिंगळे, सचिव वासंतीताई गटणे, उपाध्यक्ष वसंत राऊत, संचालक काशीकर सर, श्री ठाकरे सर, संचालिका सुमती जोशी आणि मृणाल पाठक, श्री देवेंद्र भूतडा, श्री येवला साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मनोज पिंगळे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे समाजातील महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की शिक्षक हे विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे खरे शिल्पकार आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते। संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंत राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देखील वितरित करण्यात आला। यात प्राथमिक विभाग द्वारका शाखेतील सौ अरुणा उगले, संस्थेच्या बागवानपुरा शाखेतील श्री अशोक गुमनार, माध्यमिक विभागात श्री सुभाष पवार, इंग्रजी माध्यम विभागात श्रीमती वेदश्री पवार आणि सारिका नितीन धारकर, ज्युनियर कॉलेज विभागातील श्वेता भालेराव, फार्मसी विभागात श्री उत्कर्ष मांडे, संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी श्री कामेश किरण खैरे या सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व संयोजन संस्थेच्या संचालिका सौ मृणाल पाठक मॅडम यांनी केले। याच दिवशी संस्थेचे अध्यक्ष माननीय मनोजी पिंगळे यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्या वाढदिवसाचे औचित्य साधत लोकमतचे वृत्त संपादक श्री संजय पाठक साहेब यांनी ॲडव्होकेट माननीय श्री मनोजी पिंगळे यांची विशेष मुलाखत घेतली आहे। या मुलाखतीत पिंगळे सरांनी आपल्याच शैलीत मुलाखतीतील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहे। या कार्यक्रमासाठी रवींद्र विद्या प्रसारक मंडळातील सर्व शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कमलेश वाघ, नाशिक।